कोणतीही शंका भीती मनात न बाळगता ज्यांची अडचण येणार नसेल त्या त्यांनी जरूर 101% पारायणला बसावं। श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, शुभ सकाळ। आणि मी 2 वस्तू घेतलेल्या आहेत त्या तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। खूप छान खरेदी केलेली आहे आणि खूप दिवसापासून मला त्या वस्तू घ्यायच्या होत्या। चला तर वस्तू मी दाखवते। हे पहा, ही एक वस्तू आहे। आरतीचं ताट घेतलेलं आहे। हे पहा, ताटाची डिझाइन खूप छान आहे मैत्रिणींनो, डिझाइन। आणि मध्ये त्याला अशी पूर्ण डिझाइन आहे आणि त्याच्यात अशा आरत्या आहेत आणि ह्या वाट्या 2 आहेत हळदी कुंकवासाठी। करंडा घेतला नाही मी, वाट्याच घेतलेल्या आहेत। आणि असं एक हे याला काय म्हणतात, कळस आहे हा ताटामध्ये। आणि ही एक आरती, असा हा पूर्ण सेट आहे आरतीचा। बघू शकता तुम्ही। मोबाईलचं स्टँड नसल्यामुळे मी मोबाईल असा टेकून शूट करत आहे, त्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित दिसत नाही। असं हे आरतीचं ताट आहे। तर हे आरतीचं ताट मला 1400 रुपयाला बसलेलं आहे। तुम्हाला आरतीचं ताट कसं वाटलं ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा। आणखीन एक वस्तू आहे ती पण दाखवते मी। हे पहा, या वस्तूचा मैत्रिणीने मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता। किती मैत्रिणीने बघितला काय माहित नाही। हे बघा, खूप छान अशी कळशी आहे। दिसते का व्यवस्थित? अशी कळशी आहे ती। पितळेची कळशी आहे ही। छान आहे ना? याची किंमत 1300 रुपये आहे। 1300 रुपयाला ही कळशी मी घेतलेली आहे। आणि या कळशीला आपल्याला पूजेच्या वेळी साडी पण व्यवस्थित नेसवता येते बघा, कारण हिथं आपण अशी काठी बांधू शकतो आणि त्याला आपण अशी साडी नेसवू शकतो। ही कळशी आहे ती एखाद्या डब्यावर ठेवायची आणि इथं असं काठी बांधला की तुम्ही पूर्ण ती साडी आपण नेसवू शकतो। त्यामुळे पूर्ण असं देवी बसल्यावाने आपल्याला दिसते। त्याच्यासाठीच मी ही कळशी घेतलेली आहे। 1300 रुपयाला ही कळशी मला मिळालेली आहे। मैत्रिणींनो, आजपासून गुरुचरित्र पारायण सुरुवात होत आहे। कोण ताईंनी पारायणला बसल्यात त्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा। मी काय पारायणला बसलेलं नाही, कारण माझी अडचण येणार आहे, त्यामुळे मी पारायणला बसलेलं नाही। पण अडचण येऊन गेल्यानंतर मी घरातच पारायण करणार आहे। मी घरातच पारायण करते, केंद्रामध्ये काय जात नाही, त्यामुळे मी घरातच पारायण करणार आहे। पण अडचण येऊन गेल्यानंतर, अडचण येणार आहे हे माहिती असून आपण बसणं चुकीचं आहे, त्यामुळे मी बसलेलं नाही पारायणला। कारण पारायणची तारीख आणि माझी तारीख एकच आहे, त्यामुळे मी बसलेलं नाही। आता अडचण येऊन गेल्यानंतर मग मी पारायणला घरच्या घरी बसणार। मी वर्षातून 2 पारायण घरात करतेच। गुरुचरित्र असून दे, एक गुरुचरित्र एक नवनाथ, असं वर्षातून 2 पारायण घरामध्ये करतेच। पण आता अडचण येऊन गेल्यानंतर बसायचं। स्वयंपाक वगैरे झालेला आहे, श्री गेलेला आहे शाळेला। माझा काय सोमवार आहे, त्या दोघांपुरता स्वयंपाक केला, देवपूजा झाली, आरती झाली, धुणं वगैरे झालेलं आहे। चला तर वस्तू कशा वाटल्या ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि वस्तू आवडल्या, व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। आणि काल मी व्हिडिओ टाकलेला पारायण संदर्भात, म्हणजे ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं जमत नाही त्यांनी कोणत्या सेवा कराव्या। नक्कीच ज्यांना जमत नाही त्यांनी त्या सेवा तरी कराव्या। माझी जोपर्यंत अडचण येत नाही तोपर्यंत मी कोणती पण सेवा त्यातली एकाधिकच करणार आहे। आज सकाळी आरती केल्या, पण बघूया कोणती तर एक सेवा करायची। काय नसेल तर सारामृतचं पारायण तरी तुम्ही करा। रोज 3 अध्याय जरी वाचला तुम्ही तरी 7 दिवसात तुमचं
पारायण होऊन जातं. त्यामुळे ते तरी करा, सारामृतचं तरी करा, निदान नाही जमलं तर नामस्मरण तरी करा. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. तिजोरी काल पूर्ण लावून घेतलेली आहे मैत्रिणींनो. आणि हा कप्पा बघा, काल लावला नाही तोपर्यंत श्रीने आज विस्कटून टाकला. पूर्ण तिजोरी काल सगळी लावून घेतली. आणि आजची देवपूजा बघू शकता तुम्ही. आणि इथलं कपाट होतं ते काढलेलं आहे आणि बाहेर ठेवलेलं आहे मी कपाट. हे पहा, इथं असं ठेवलं कारण आतमध्ये मला पूजा वगैरे मांडता येईना, त्यामुळे मी असं कपाट ठेवलेलं आहे. ही जी आहे ती आपण जी भांडी घासतो त्याची जाळी आहे, पण मी त्यामध्ये कपडे ठेवलेले आहेत. आणि यामध्ये मी सगळ्या देवाच्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या डब्यामध्ये. तो डबा मी त्याच्यासाठीच केलेला आहे. ज्या ताईंची अडचण सप्ताह काळात आहे आणि पारायण करण्याची इच्छा आहे, तरी पण त्या ताईंना मी माझं एक सांगणं आहे की तुम्ही पारायणला बसू नका. हां, जर तुमच्या घरात कोणीतरी वाचणारा असेल तर तुम्ही बसू शकता. पण कसं होतं की आपण पारायणला बसायचं, 1-2 दिवस वाचायचं आणि परत ते मग खंडित पडतं. त्याच्यापेक्षा तुमची अडचण येऊन गेल्यानंतर तुम्ही कोणत्याही शनिवारपासून चालू करायचं आणि शुक्रवारी समाप्ती करायची. घरच्या घरी जरी तुम्ही पारायण केलं तरी चालेल, पण अडचण येणार आहे हे माहिती असून आपण पारायणला बसणं चुकीचं आहे. त्यामुळे मी सुद्धा पारायणला बसलेलं नाही. पारायण करण्याची खूप इच्छा आहे, पण काय करायचं, कसं असतं ते शेवटी नैसर्गिक आहे, त्यामुळे ते काय आपल्या हातात नसतं. त्यामुळे ते अडचण येऊन गेल्यानंतरच मग मी पारायणला बसायचं आहे. ज्यांची अडचण येणार आहे त्यांनीसुद्धा, त्या ताईंनीसुद्धा अडचण येऊन गेल्यानंतर घरच्या घरी जरी पारायण केलं तरी पण चालेल. घरच्या घरीसुद्धा खूप चांगलं पारायण होतं. पारायण संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ मी कालच शेअर केलेला आहे. सगळी माहिती, मांडणी असून दे किंवा उद्यापन असून दे, नियम, अटी सगळं काही त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ बघितला नसेल तर जरूर पाहावा. धन्यवाद मैत्रिणींनो.